पहा स्टुडंट, याच्या अगोदर आपण सम बेसिक कन्सेप्ट इन केमिस्ट्रीमधला फर्स्ट चॅप्टर स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये केमिस्ट्रीचे बेसिक थिंग ज्या होत्या किंवा मॅटरचं क्लासिफिकेशन जे होतं, वेगवेगळे कंपाऊंड होते, वेगवेगळे एलिमेंटचे टाईप होते, ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेले. आता आपण एकदम कन्सेप्च्युअल पार्टकडे जाऊ या टॉपिकच्या. त्याच्यामध्ये पहिला कन्सेप्च्युअल पार्ट आहे डाल्टन ॲटॉमिक थेरी. आता डाल्टन ॲटॉमिक थेरीवरती याच वर्षी JEEची जी मेन्स एक्झाम आहे जानेवारीमध्ये झालेली, त्याच्यामध्ये एक क्वेश्चन आला होता. त्याच्यामुळे हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे डाल्टन ॲटॉमिक थेरी समजल्याशिवाय तुम्हाला पुढचे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, वेगवेगळ्या 5 प्रकारचे लॉज आहेत जे ह्या टॉपिकचा आत्मा आहेत असं म्हणलं तरी चालेल, ते लॉज समजणार नाही. त्याच्यामुळे हे समजून घेणं गरजेचं आहे. तर डाल्टन ॲटॉमिक थेरी लक्षात ठेवण्यासाठी मी एक ट्रिक सांगतो पहा. ॲटम हे वेगवेगळ्या एलिमेंटचे असतात. एलिमेंट वेगवेगळे कंबाईन झाले की तुम्हाला कंपाऊंड मिळतात. वेगवेगळे कंपाऊंड कंबाईन झाले की तुमचे काय होते, रिॲक्शन्स होते. म्हणजे हे 4 पॉईंट म्हणजे डाल्टन ॲटॉमिक थेरीचे अजम्पशन्स असणार आहेत. काय असणार आहेत, अजम्पशन. तर पहिल्यांदा ॲटमवरून काय लक्षात ठेवायचं आहे पहा. ॲटमवरून काय लक्षात ठेवायचं आहे, द स्मॉलेस्ट इनडिव्हिजिबल पार्टिकल्स आर कॉल्ड ॲज ॲटम. पहिलं अजम्पशन काय आहे ते समजलं. द स्मॉलेस्ट इनडिव्हिजिबल पार्टिकल इज कॉल्ड ॲज ॲटम. इनडिव्हिजिबल पार्टिकल्स काय लक्षात ठेवायचं, इनडिव्हिजिबल पार्टिकल. काय लक्षात ठेवणार आहात तुम्ही, इनडिव्हिजिबल पार्टिकल. द स्मॉलेस्ट इनडिव्हिजिबल पार्टिकल इज कॉल्ड ॲज ॲटम. हे पहिलं अजम्पशन. वेगवेगळे 4 अजम्पशन दिले होते, त्याच्यापैकी करेक्ट अजम्पशन कोणतं आहे असा क्वेश्चन JEEला विचारला होता. त्यामुळे अजम्पशन व्यवस्थित लक्षात ठेवायचे. द स्मॉलेस्ट इनडिव्हिजिबल पार्टिकल इज नोन ॲज ॲटम. सेकंड अजम्पशनकडे जाऊ, एलिमेंट. कशाकडे जायचं आपल्याला, एलिमेंट. आता एलिमेंटमध्ये मी 2 पॉईंट लिहितो आहे पहा. सेम अँड डिफरंट. काय लक्षात ठेवायचे, सेम अँड डिफरंट. सेम अँड डिफरंट. द ॲटम ऑफ सेम एलिमेंट. द ॲटम ऑफ सेम एलिमेंट. सेम एलिमेंट बघा, हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन. असे हायड्रोजनचेच 2 ॲटम आहेत. कशाचे ॲटम आहेत, हायड्रोजनचे. दीज आर द सेम ॲटम ऑफ सेम एलिमेंट. ठीक आहे. द ॲटम ऑफ सेम एलिमेंट हॅविंग सेम प्रॉपर्टीज. सेम प्रॉपर्टीज लाईक ऑल दी फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे याची साईज असेल, मास असेल, कलर असेल, ह्या फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या सगळ्या सेम येतात. म्हणजे एलिमेंटमध्ये पहिलं अजम्पशन, ह्याच्यामध्ये 2 पॉईंट आहेत. त्यातला पहिला, द ॲटम ऑफ सेम एलिमेंट हॅविंग सेम प्रॉपर्टीज अँड द ॲटम ऑफ डिफरंट एलिमेंट हॅविंग डिफरंट प्रॉपर्टीज. म्हणजे सेकंड अजम्पशन एलिमेंटवरून लक्षात ठेवायचे. द ॲटम ऑफ सेम एलिमेंट हॅविंग सेम प्रॉपर्टीज अँड द ॲटम ऑफ डिफरंट एलिमेंट हॅविंग डिफरंट प्रॉपर्टीज. म्हणजे कसं पहा, आता हायड्रोजन घेतला, हायड्रोजनची साईज एवढी असते. ऑक्सिजन घेतला, त्याची साईज मोठी असते. म्हणजे या दोघांचं मास जरी आपण कम्पेअर केलं, साईज कम्पेअर केली, तर या दोघांच्या प्रॉपर्टी वेगवेगळ्या असतात. हा पण हायड्रोजनचा ॲटम आहे, हा ऑक्सिजनचा ॲटम आहे. म्हणजे द ॲटम ऑफ डिफरंट एलिमेंट हॅविंग डिफरंट प्रॉपर्टीज and the atom of same element having same properties. These are the second assumptions of Dalton atomic theory. पहिले लक्षात ठेवायचं ॲटमवरून, the smallest indivisible particle is called as atom. सेकंड लक्षात ठेवायचं एलिमेंटवरून, the atom of same element having same properties and the atom of different element having different properties. हे 2 अजम्पशन झाले. आता आपण जाऊया कंपाऊंडकडे. कंपाऊंड कसे फॉर्म होतात हे आपल्याला थर्ड अजम्पशन सांगतं. वेगवेगळे ॲटम, वेगवेगळ्या एलिमेंटचे वेगवेगळे ॲटम ज्यावेळेस एकमेकांबरोबर कंबाईन होतात त्यावेळेस तुमचा कंपाऊंड फॉर्म होतो. काय फॉर्म होतो, कंपाऊंड. म्हणजे आपण जर कंपाऊंडचं एक्झाम्पल बघितलं, H2O. कोणतं एक्झाम्पल बघितलं, H2O. तर H2Oमध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की हायड्रोजनचे 2 ॲटम, ऑक्सिजनचा 1 ॲटम, असे वेगवेगळे एलिमेंट जर कंबाईन झाले तर ज्याच्यापासून कंपाऊंड तयार होतो. म्हणजे थर्ड अजम्पशन हे आहे, व्हेन 2 or more different element combine together it form the compound. 2 or more different element combine together it form compound and 2 or more same element combine together it form molecule. म्हणजे मॉलिक्यूल आणि कंपाऊंडमध्ये काय फरक आहे ते इथं तुम्हाला समजेल. व्हेन 2 or more different element combine together it form compound. ठीक आहे. 2 or more same element combine together it form the molecule. म्हणजे ॲटम
पहिलं ॲटमवरून एलिमेंटचं अजम्पशन समजतं. द ॲटम ऑफ सेम एलिमेंट हॅविंग सेम प्रॉपर्टीज, द ॲटम ऑफ डिफरंट एलिमेंट हॅविंग डिफरंट प्रॉपर्टीज. इथं एलिमेंटवरून कंपाऊंडचं अजम्पशन सांगायचं आहे. कसं सांगणार तुम्ही? आताच पाहिलं, 2 or more डिफरंट एलिमेंट्स कंबाईन टुगेदर इट फॉर्म कंपाऊंड. म्हणजे हा जो सिक्वेन्स दिलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यावरून तुम्हाला अजम्पशन्स लक्षात राहतील. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं रिॲक्शन. आता रिॲक्शन म्हणजे नक्की काय, आणि याच्यावरूनच आपला पहिला लॉ आहे CH4 + Cl2. जर याची रिॲक्शन असेल, आता हे रिॲक्शन कशी होईल काय होईल आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणारच आहे. फक्त इथं हे समजून घ्या, समजा रिॲक्शन जर अशी झालेली असेल, ही रिॲक्शन आहे, ठीक आहे. मिथेनची रिॲक्शन आपण क्लोरीन गॅस बरोबर जर केली तर मिथाइल क्लोराईड आणि HCl मिळतं. रिॲक्शनमध्ये या रिॲक्टनमध्ये जेवढे ॲटम आहेत तेवढेच ॲटम ह्या प्रोडक्टमध्ये आहेत. द नंबर ऑफ ॲटम प्रेझेंट इन रिॲक्टंट इज इक्वल टू number of atom present in product. आता हे का महत्त्वाचं आहे बघा, याच्यावरून एक गोष्ट समजते. आता इथं आपण काउंट करूया. जर रिॲक्टंटमध्ये कन्सिडर केलं तर कार्बनची संख्या 1 आहे, प्रोडक्टमध्ये कन्सिडर केलं तर कार्बनची संख्या 1च आहे. जर रिॲक्टरमध्ये हायड्रोजन पाहिले तर 4 आहेत, प्रोडक्टमध्ये हायड्रोजन पाहिले तर 3 आणि इथे 1 4 आहेत. क्लोरीन पाहिले तर इथं 2 आहेत, इथं 2 आहेत. म्हणजे प्रत्येक रिॲक्शनमध्ये फक्त ॲटमची रिअरेंजमेंट होते. काय होते? फक्त ॲटमची रिअरेंजमेंट. इथला Cl ह्या Hच्या जागी आला, H हा Clच्या जागी गेला, बरोबर आहे. इथं 2 Cl होते, 2 Cl मधला एक Cl इथं आला, इथला H ह्या Cl बरोबर गेला. म्हणजे रिॲक्शनमध्ये अ केमिकल रिॲक्शन इज ओनली द रिअरेंजमेंट ऑफ ॲन ॲटम. This is the fourth and last assumption of Dalton atomic theory. Assumption पहा काय? Last, the chemical reaction is only the rearrangement of an atom. Only rearrangement of atom. The new atom does not form in a reaction, or any atom are not destroyed in a chemical reaction. एखादा ॲटम तयार पण होत नाही किंवा एखादा ॲटम त्याच्यामधून संपतही नाही, ठीक आहे. नवीन एखादा ॲटम तयार पण होत नाही, ठीक आहे, किंवा एखादा ॲटम जो आहे रिॲक्टरमध्ये तो निघूनही जात नाही. हे चौथं अजम्पशन. आता या सगळ्यांवरून तुम्हाला अजम्पशन 4 सांगता आले पाहिजेत. पहिलं अजम्पशन कोणतं होतं पहा, काय सांगितलं? द स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्टिकल इज कॉल्ड ॲज ॲटम. ॲटमवरून एलिमेंटकडे जायचं. The atom of same element having same properties like size, mass and different chemical properties. Second सांगायचं, the atom of different element having different properties. मग परत त्याच्यामध्ये पण साईज येईल, मास येईल. थर्ड आपण assumption पाहिलं, when 2 or more different element combine together it form compound. आणि लास्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं, a chemical reaction is only the rearrangement of an atom. Only rearrangement of an atom. The atom does not created or does not destroy in a chemical reaction. नवीन ॲटम तयारही होत नाही किंवा जो ॲटम आहे तो संपूनही जात नाही, निघूनही जात नाही. त्यासाठी हे एक्झाम्पल तुमच्यासमोर ठेवलेलं आहे, ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, ठीक आहे. हे झाले डाल्टन ॲटॉमिक. पाहता आपण डाल्टन ॲटॉमिक थेरीमध्ये चौथं जे अजम्पशन पाहिलेलं होतं ते असं होतं की अ केमिकल रिॲक्शन इज ओनली द रिअरेंजमेंट ऑफ ॲन ॲटम. तर त्याच्यानुसार आपल्याला लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन वेगवेगळे पाहिजे. तर याच्यामध्ये आपण 5 लॉ पाहणार आहे. त्यातला फर्स्ट लॉज आपण स्टार्ट करूया. तो लॉ आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, ठीक आहे. हा पहिला लॉ आहे. नंतर सेकंड लॉ आहे लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन. थर्ड लॉ आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. फोर्थ लॉ आहे ॲव्होगाड्रोज लॉ. आणि लास्ट वन इज द गे-लुजॅक्स लॉ. हे 5 लॉ झाले की हा टॉपिक संपला. याच्यावरतीच डिफरंट टाईपच्या मोल कन्सेप्ट आहेत, वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनच्या मेथड आहेत, त्या तुमच्या याच्यामध्येच क्लिअर होऊन जातील. म्हणजे ह्या टॉपिक जर समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला हे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन पाहणं गरजेचं आहे. ॲक्च्युली लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशनमध्ये काय शिकायचं आहे तर बघा की वेगवेगळे इलेमेंट हे कोणकोणत्या फॉर्ममध्ये कंबाईन होतात
कोणकोणत्या फॉर्ममध्ये कंबाईन होतात आणि त्याच्यापासून वेगवेगळे कंपाऊंड तयार होतात. काय तयार होतात? वेगवेगळे कंपाऊंड. मग हे एलिमेंट फॉर्म होताना मासच्या फॉर्ममध्ये फॉर्म होतात, त्याच्या पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये कंबाईन होतात का कशा प्रकारे कंबाईन होतात हे डिस्कस करण्यासाठी किंवा हे समजून घेण्यासाठी तुम्हाला हे वेगवेगळे 5 लॉ समजून घेणं गरजेचे आहेत. त्याच्यातला पहिला लॉ आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, दुसरा लॉ आहे लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन, थर्ड लॉ आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन, फोर्थ लॉ आहे गॅलो-जॅक्स लॉ आणि लास्ट वन इज द ॲव्होगाड्रोज लॉ. तर त्याच्यातला फर्स्ट लॉ आज आपण स्टार्ट करणार आहोत, लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. आता सर्वांनी 8वी 9वी 10वीमध्ये कुठेतरी तुम्हाला एक लॉ झाला होता पहा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे, तर तिथं काय सांगितलं होतं, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय, इट इज कन्वर्टेड इन टू ओनली वन फॉर्म टू अनदर फॉर्म. हा झाला होता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. इथं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मासमध्ये तेवढाच फरक आहे, जे आपण डाल्टनचं चौथं जम्पशन पाहिलं ते अजम्पशन असं होतं की अ केमिकल रिॲक्शन इज ओनली द रिअरेंजमेंट ऑफ ॲन ॲटम. जर ॲटमच बदलत नसतील तर रिॲक्टंटचं आणि प्रोडक्टचं मास पण चेंज होणार नाही. म्हणजे इन अ केमिकल रिॲक्शन मास नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. हा झाला तुमचा पहिला लॉ. म्हणजे सेम कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा लॉ ज्यांच्या लक्षात आहे तोच लॉ फक्त आपण कशामध्ये पाहणार, इन अ केमिकल रिॲक्शन. इन अ केमिकल रिॲक्शन मास नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. इन अ केमिकल रिॲक्शन मास नायदर बी क्रिएटेड nor be destroy. This law is known as the law of conservation of mass. हे स्टेटमेंट खूप सोपं वाटतंय, पण ज्या वेळेस आपण ह्याची एक्झाम्पल सोडवायला जाणार आहे, जे एक्झाम्पल तुमच्या नीट एक्झामला 2017ला एक आलं होतं याच्यावरती एक्झाम्पल, तर ते सोडवून घेणं फार गरजेचं आहे. तर ते एक्झाम्पल कसे सोडवायचे, प्रूव्ह कसं करणार आहे. ठीक आहे, CBSEला पण याच्यावरती एकदा क्वेश्चन येऊन गेला आहे की ते प्रूव्ह करायला सांगितलं होतं. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास एखादी केमिकल रिॲक्शन फॉलो करते का नाही करत, शो करते का नाही करत, हे आपल्याला प्रूव्ह करावं लागतं. तर ते कसं करायचं हे तुमचं स्किल आहे. हे लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. मास नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय इन अ केमिकल रिॲक्शन, दॅट इज द मास ऑफ रिॲक्टंट. इज ऑलवेज इक्वल टू द मास ऑफ प्रोडक्ट. मास ऑफ रिॲक्टंट इज ऑलवेज इक्वल टू द मास ऑफ प्रोडक्ट. हे आपण सांगू शकतो. म्हणजे हे झालं त्याचं स्टेटमेंट, आणि स्टेटमेंटवरून ही गोष्ट आपण सांगू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे जाऊ की केमिकल रिॲक्शनमध्ये तुम्हाला हा लॉ कसा ॲप्लिकेबल होतो. पहिल्या लॉचं स्टेटमेंट लक्षात आलेलं असेल, इन अ केमिकल रिॲक्शन मास नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. त्याच्यावरून आपण हे सांगितलं की मास ऑफ रिॲक्टंट इज ऑलवेज इक्वल टू द मास ऑफ प्रोडक्ट. ठीक आहे, आता पुढे गेल्यानंतर एक एक्झाम्पल आपण छोटंसं पाहणार आहे, पण ते एक्झाम्पल पाहण्याच्या अगोदर ठीक आहे आपण काही वेगवेगळे कन्सेप्ट जे आहेत ते पाहणं गरजेचं आहे. तर ते कन्सेप्ट आपण डायरेक्टली एक्झाम्पल सॉल्व करता मी तुम्हाला ते कन्सेप्ट सांगेन, ते लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, पहा आता आपण एक एक्झाम्पल घेऊन ते प्रूव्ह करू आणि नंतर जे वेगवेगळे एक्झाम्पल आलेले आहेत परीक्षेला ते पाहू. समजा मगाशी जी रिॲक्शन आपण पाहिली होती CH4 + Cl2 इट गिव्स CH3Cl + HCl. ठीक आहे, ही रिॲक्शन आहे. तर आपल्याला आता हे प्रूव्ह करायचं आहे की या रिॲक्शनमध्ये मास क्रिएट पण झालं नाही किंवा मास डिस्ट्रॉय पण झालं नाही. म्हणजे याचा अर्थ मास ऑफ रिॲक्टंट आणि मास ऑफ प्रोडक्ट हे दोन्ही सेम येत आहेत का हे पाहणं गरजेचं आहे. तर पाहूया. आता इथं वेट लिहितोय पहा मी. कार्बनचं वेट असतं 12 ग्रॅम, हायड्रोजनचं 1, Clचं असतं 35.5. ठीक आहे, याच्यावरून आपण हे मास काढू शकतो. इथं कार्बनचं 12 आणि 4 हायड्रोजन, म्हणजे एका हायड्रोजनचं 1 असे 4 हायड्रोजन झालं 4, 12 आणि 4 16. इथं एका Clचं आहे 35.5. Cl2 2 Clचं किती होईल 71 ग्रॅम. दोन्ही मिळून मास ऑफ रिॲक्टंट किती झालं ते आता आपल्याला इथं लिहायचं आहे 87 ग्रॅम. बरोबर आहे का, एकदा पाहून घ्या. ठीक आहे, 12 आणि 4 16, 35.5 च्या डबल किती येणार आहे 71. 71 + 16 87 ग्रॅम. म्हणजे मास ऑफ रिॲक्टंट किती झालं 87 ग्रॅम. ठीक आहे, आता पुढे जाऊ. इथं पाहूया. याचा आहे 12 + 3 + 35.5
या तिघांचं मिळून किती येणार आहे पहा 38.5 प्लस 12 50.5 बरोबर आहे. इकडे आलो याचं 1 प्लस 35.5 36.5 ठीक आहे. हे दोघांचं मिळून झालं. आता हे दोन्ही ज्यावेळेस आपण कंबाईन करणार आहे 50 प्लस 36 86 आणि हे 0.5 87 याचं पण 87 ग्रॅम येणार आहे. तर ह्या एक्झाम्पलवरून आपल्याला हे समजतं की ही रिॲक्शन पहिला जो लॉ आहे आपला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास फॉलो करते ओबे करते. ठीक आहे. ही रिॲक्शन काय करते लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास फॉलो करते. म्हणजे हा लॉ इझी आहे पण त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला शिकणं गरजेचं आहे. तर ही एक सिम्पल रिॲक्शन झाली. ठीक आहे. याच्यानंतर जे नीट किंवा जेईला एक्झाम्पल याच्यावरती विचारले जातात ते असतात कंबशन रिॲक्शनवरती. कशावरती असतात कंबशन रिॲक्शन. तर एखादी कंबशन रिॲक्शन कशी सोडवायची यासाठी मी तुम्हाला एक आयडिया देणार आहे ट्रिक देणार आहे. ते अगोदर समजून घ्यायची. म्हणजे जोपर्यंत तुम्ही रिॲक्शन मांडणार नाही तोपर्यंत तुम्हाला मास ऑफ रिॲक्टंट आणि मास ऑफ प्रोडक्ट सोडवता येणार नाही. हे तुम्हाला गिव्हन असतं पेपरमध्ये दिलेलं असेल. ठीक आहे. फक्त प्लस मायनस काय असेल ते करायचं आणि लिहून काढायचं. तर आता याच्या पुढचा टाईप आपला महत्त्वाचा असणार आहे की तुम्हाला कंबशन रिॲक्शन समजून घ्यायची. कारण की याचे एक्झाम्पल विचारताना 100% कंबशन रिॲक्शनचीच एक्झाम्पल खूप वेळा विचारलेले आहेत. तर ती रिॲक्शनचे एक्झाम्पल किंवा रिॲक्शन कशी मांडायची कशी सोडवायची याच्यासाठी मी एक तुम्हाला ट्रिक देणार आहे. ती ट्रिक्स लक्षात ठेवायची सर्वांनी. ठीक आहे. तर आपण पुढे जाऊ. आता सर्वांना एक गोष्ट खूप महत्त्वाची आणि ती माहीत आहे की कोणतीही वस्तू बर्न करायची म्हणलं कंबस्ट करायची म्हणलं तर ऑक्सिजनची गरज असते. कशाची गरज असते ऑक्सिजन. म्हणजे प्रत्येक सबस्टन्स हा ऑक्सिजनमुळेच कंबशन रिॲक्शन दाखवतो. मग मला एखादी रिॲक्शन सोडवायची असेल त्यासाठी हा ट्रिक्स किंवा हा फॉर्म्युला लक्षातच ठेवायचा आहे. या फॉर्म्युल्यावरून तुम्ही लाखो रिॲक्शन सोडवू शकता कंबशनच्या. जर तुम्हाला रिॲक्शन आली तर पुढचे कॅल्क्युलेशन येणार आहे त्यानंतर ॲन्सर मिळणार आहे. जर रिॲक्शन नाही आले तर पुढे ते लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास कितीही पार्ट असू द्या काही असू द्या तुम्हाला ते येणार नाही. त्याच्यामुळे एक्झाम्पलकडे लक्ष द्या. पहिलं फॉर्म्युला लक्षात ठेवा CXHY. X मीन्स नंबर ऑफ कार्बन ॲटम Y मीन्स नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम प्लस X प्लस Y/4O2. आता सांगितलं मी कोणताही हायड्रोकार्बन घ्या त्याच्याबरोबर आपल्याला काय रिॲक्ट करावं लागणार आहे ऑक्सिजन तरच तो कंबशन रिॲक्शन दाखवणार आहे. आणि कंबशन रिॲक्शनमध्ये धूर निघतो पाहतो आपण धूर निघलेला जाळल्यानंतर. तो धूर म्हणजे काय असतं रे बाळांनो CO2 गॅस असतो. कोणता गॅस असतो CO2. आपल्या पेट्रोलच्या गाड्या ज्या आहेत डिझेलच्या गाड्या ज्या आहेत त्याच्या धुरामधून तुम्ही पाहिलेलं असेल बाहेर पडतो. कोणता गॅस पडतो CO2. खूप ओरडतात CO2 गॅस वाढला. तो कुठून आला तर वेगवेगळे आता हायड्रोकार्बन म्हणजे पेट्रोल डिझेल हे सगळे हायड्रोकार्बन आहे. त्यांचं बर्न झालं कंबशन झालं की तुमचा CO2 गॅस बाहेर पडतो जो आपल्याला धुराच्या फॉर्ममध्ये दिसत असतो. ठीक आहे. मग इथं लिहायचं XCO2 प्लस Y/2H2O. ही रिॲक्शन लक्षात ठेवणं फार गरजेचं. ही रिॲक्शन ही ट्रिक लक्षात ठेवली तुम्हाला कोणती पण रिॲक्शन मिथेनची विचारू द्या इथेनची विचारू द्या इथिनची विचारू द्या अल्केन अल्कीन अल्कायन जेवढे ऑर्गॅनिक कंपाऊंड जगात आहेत त्याच्यापैकी कोणाची जरी रिॲक्शन विचारली हायड्रोकार्बनची तर हायड्रोकार्बनच्या रिॲक्शन तुम्हाला इझिली याने सोडवता येतील. मग आता पहिले एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सोडवून दाखवतो. पहा समजा CH4 आहे. मिथेनचं कंबशनचं तुम्हाला क्वेश्चन विचारलेलं आहे. कशाचा विचारला आहे मिथेनच्या. तर मिथेनचं कंबशन होताना रिॲक्शन कशी असेल हे समजून घेणं गरजेचं आहे. तर इथं बघा C1 आहे म्हणजे Xची व्हॅल्यू 1 आली Yची व्हॅल्यू 4 आली प्लस आपण गेलो आता O2ची किती गरज आहे हे आपल्याला फाईंड करायचं आहे. X किती दिला आहे 1 Y किती दिला आहे 4/4 O2 येईल. नंतर XCO2 X किती आहे 1 म्हणजे इथं XCO2 तयार होईल प्लस Y/2H2 आहेत म्हणजे Y किती दिलं आहे 4/2 म्हणजे 2 येईल प्लस 4/2H2O. ही रिॲक्शनचं कॅल्क्युलेशन म्हणजे तुम्हाला हे मिथेन म्हणून मी एक दिलं आहे. इथेन घ्या प्रोपेन घ्या इथिन घ्या प्रोपेन घ्या इथाईन घ्या प्रोपाईन घ्या अल्केन अल्कीन अल्काईन ॲरोमॅटिक कंपाऊंड काही घ्या त्याच्या रिॲक्शन तुम्हाला ह्या एका रिॲक्शनच्या ट्रिक्सवरून लिहिता येतील. कोणती पण कंबशन रिॲक्शन विचारू द्या. बेन्झिनची रिॲक्शन खूप वेळा नीटला विचारलेली आहे बाळांनो
खूप वेळा ह्या अल्केनच्या रिॲक्शन मिथेनच खूप वेळा विचारले, त्यामुळे ह्या रिॲक्शनवरती जरासं फोकस करायचं आहे आणि मग तुम्हाला त्या लॉकडे घेऊन जाणार आहे मी. ठीक आहे, तर इथं पहा आता हे तर लक्षात आलं. म्हणजे रिॲक्शन काय येणार आहे सांगा फायनल. CH4 + 1 4/4 मीन्स 1 2O2 इट गिव्स 1 CO2 + 2H2O. आता एकदा पाहून घ्या आपली रिॲक्शन बॅलन्स झालेली आहे की नाही, कारण ते महत्त्वाचं आहे. कार्बन 1 आहे, कार्बन 1 आहे, हायड्रोजन 4 आहेत, हायड्रोजन 4 आहेत, 2 2 4, ऑक्सिजन 4 आहेत, इथं 2 आणि 2 4 आहेत, म्हणजे ॲटम दोन्हीकडे सेम आहेत, याचा अर्थ आपली रिॲक्शन एकदम करेक्ट आहे. हे पण एकदा पाहून घ्यायचं. म्हणजे कोणतीही कंबशन रिॲक्शन लिहिताना तुम्हाला ती या फॉर्म्युलेनुसार लिहिता येणं गरजेचं आहे, म्हणजे ते पुढचे क्वेश्चन सोडवता येतील. ठीक आहे, रिॲक्शनची ट्रिक समजली. ही ट्रिक तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायची सर्वांनी. केमिस्ट्रीसाठी ही खूप महत्त्वाची रिॲक्शन आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. पहा आता कंबशन रिॲक्शनमध्ये आपण अल्केन अल्काइनचं तर पाहणारच, पण जी रिॲक्शन खूप वेळा तुम्हाला नीट किंवा JEEला CETमध्ये विचारली जाते ती असते बेन्झिनची. ठीक आहे, जर बेन्झिनचा विचार केला तर 1 2 3 4 5 6 कार्बन असतात आणि 6 हायड्रोजन असतात असे. ठीक आहे, 6 कार्बन आणि 6 हायड्रोजन याची कंबशन रिॲक्शन तुम्हाला लिहायची. ठीक आहे, तर रिॲक्शन कशी लिहिणार आहे पहा. आता एक्स आणि वाय माहीत पाहिजे. एक्सची व्हॅल्यू आली 6, वायची व्हॅल्यू आली 6 प्लस काय येणार आहे सांगा. 6 + 6/4 O2 इट गिव्स 6 CO2 + 6/2 H2O. आता कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. इथं हे तर समजलं एक्स आणि वायची व्हॅल्यू काय, आपण रिॲक्शन सोडवून घेऊया. पहा बेन्झिन काय ते समजलं. रिॲक्शन लिहू C6H6 प्लस काय सांगा 6 × 24 आणि 6 = 30, 30/4 म्हणजे किती येतं 15/2, दॅट इज द 7.5 O2. बरोबर आहे का. 6 × 24 6 30, 30/4 म्हणजे किती येणार 7.5 O2. इट गिव्स 6 CO2 + 6/2 म्हणजेच 3 येईल. इथं किती येईल 3 H2O. आता एंट्रन्सला क्वेश्चन याच्यावरती कसे विचारतात पहा, की 1 मोल बेन्झिनचा जर आपल्याला बर्न करायचा असेल, कंबस्ट करायचा असेल तर ऑक्सिजनचे किती मोल लागतील. जर 1 याचा लागत असेल तर याचे किती लागणार आहेत 7.5. हे कशावरून समजलं, रिॲक्शन सॉल्व केली ह्या फॉर्म्युल्यानुसार म्हणून समजलं. समजा याचे 2 मोल घेतले तर O2चे किती मोल लागणार आहेत, ह्याला पण डबल करावं लागेल, 15 लागतील. किती लागतील 15. म्हणजे ह्या कंबशन रिॲक्शनवरून आता मी जे क्वेश्चन सांगितले ते क्वेश्चन खूप वेळा एक्झामला विचारले गेलेले आहेत. आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मासमध्ये हेच आपल्याला पाहायचं आहे की इथं जर तुम्ही ॲटम जे आहेत ते जर व्यवस्थित बॅलन्स करून पाहिले तर ते नंबर ऑफ रिॲक्टंट आणि नंबर ऑफ प्रोडक्ट हे सेमच येणार आहेत. नंबर ऑफ ॲटम प्रेझेंट इन रिॲक्टंट आणि नंबर ऑफ ॲटम प्रेझेंट इन प्रोडक्ट हे सेम येतील. म्हणजे कंबशन रिॲक्शनवरून JEE आणि नीटला काय काय क्वेश्चन आले ते आपण उद्या डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. एक लॉ महत्त्वाचा आहे. 5 लॉ आहेत. 5 लॉ केले की टॉपिक ओके. चलो.